केंद्र सरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत। कारण देशातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावेत, तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या हातात पैसे राहावे हा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश आहे। सध्या लाडकी बहीण योजनेवरून सर्वत्र चर्चा होत आहे। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांसाठी एक नवीन योजनेची सुरुवात केली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 7,000 रुपये मिळणार आहेत। विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून 18 ते 70 वर्षापर्यंत महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील। तसेच या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनवणे हा या मागचा मुख्य हेतू आहे आणि ही योजना देश पातळीवर चालवली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील पानिपत येथून विमा सखी योजनेची सुरुवात केली। सध्या विमा सखी योजना ही हरियाणात सुरू आहे, परंतु ही योजना हळूहळू देशभरात लागू होणार आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना पहिल्या वर्षात दरमहा 7,000 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे। तसेच दुसऱ्या वर्षी महिन्याला 6,000 रुपये देण्यात येणार आहे, तर तिसऱ्या वर्षी महिलांना 5,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे, असं या योजनेमध्ये नमूद केलेले आहे। म्हणजेच महिलांना या योजनेच्या माध्यमातून 3 वर्षात एकूण 2,20,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे। तसेच महिलांना वर्षाला 48,000 रुपयांपर्यंत कमिशनसुद्धा मिळणार आहे, असे देखील सांगितले जात आहे। आता या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारने काही नियम व अटी देखील ठेवल्या आहेत। तसेच ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे याची नोंद घ्यावी। तर या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पहिली अट म्हणजे वयोमर्यादेची आहे। अर्जदार महिलेचे वय किमान 18 वर्षापासून असणे आवश्यक आहे, तर जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील। तसेच दुसरी अट शैक्षणिक पात्रतेबद्दल आहे। या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदार महिला किमान इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तिसऱ्या अटीत ज्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती सध्या LIC एजंट आहेत अशा महिलांना या योजनेत सहभागी होता येणार नाही, किंवा निवृत्त झालेले LIC एजंट असतील तर त्यांना सुद्धा अपात्र ठरवण्यात येणार आहे। मग आता विमा सखी योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागतील आणि या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा। ज्या महिला या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांनी LICच्या अधिकृत संकेतस्थळावरती अर्ज सादर करायचे आहे। तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदार महिलेकडे खालील कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे, जसे की पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा अर्जदार महिलेचा पॅन कार्ड, आधार कार्ड, शिक्षणाचा पुरावा, वयाचा पुरावा आणि बँक खाते तपशील म्हणजेच बँक खात्याचे स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे अर्जदार महिलेकडे असणे आवश्यक आहे। आता संपूर्ण देशभरात 3 वर्षात 2 लाख विमा सखींची नियुक्ती करणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे। त्यासाठी विमा सखी योजनेत सहभागी झालेल्या महिलांना 3 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर LIC सोबत एजंट म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होईल। म्हणजेच महिला इतर एजंटप्रमाणे कमिशनवर काम करू शकतील। तसेच या महिलांना LICचे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घेण्यात येणार नाहीत। तसेच LICच्या इतर कर्मचाऱ्यांना जे लाभ मिळतात ते लाभ या महिलांना मिळणार नाही। म्हणजेच विमा सखी योजनेच्या महिलांना LICच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी। परंतु ज्या विमा सखी पदवीधर असतील त्यांना LIC सोबत डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते। तसेच या विमा सखींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येतील असे सुद्धा सांगितले जात आहे। परंतु ही योजना देशभरामध्ये कितपत राबवली जाईल, आता ही योजना हरियाणामध्ये लागू झालेली आहे, पण देश पातळीवर या योजनेचा विस्तार करेपर्यंत किती दिवस किंवा किती महिने लागतील हे सध्या निश्चित करण्यात आलेले नाही आहे। तसेच राज्यनिहाय किती विमा सखी योजनेच्या माध्यमातून पात्र ठरवण्यात येतील आणि किती महिलांना या योजनेचे पैसे मिळतील हे आणखी स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे। पण सध्या देशभरातील 2 लाख विमा सखी निवडण्याचं एक उद्दिष्ट असल्याचं सांगितलं जात आहे। तर लाडक्या बहिणींनो, विमा सखी योजनेचे पुढील जे पण अपडेट येतील त्याबद्दल पुढची माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ। त्यासाठी आपल्या डेली माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व योजनांचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या संपर्कातील व्यक्तींना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल। तर भेटूया पुढच्या अशाच नवनवीन माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।